मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आज पुन्हा एकदा तुमच्या समोर चर्चा करायची आहे आणि ती जी चर्चा आहे ती शिक्षक भरतीबाबत आहे. बघा, शिक्षक भरतीबाबत शासनाने नुकतेच काही निर्णय घेतलेले आहेत आणि हे जे निर्णय आहेत हे या अगोदर शिक्षक भरतीचे जे GR निघालेले आहेत त्या GR मध्ये काही मुद्दे आहेत. त्या मुद्द्यांवर त्यांनी दुरुस्ती सुचवलेली आहे. नव्हे त्यामध्ये काही बदल केलेले आहेत. आणि या बदलामुळे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत, बंधू आणि भगिनी, त्यांच्यावर काही मर्यादा त्यांनी घातलेल्या आहेत. आणि ह्या ज्या मर्यादा आहेत, ह्या मर्यादा काही जे काही राजकीय मंडळी आहे त्यांना ह्या मान्य नाहीत. आणि त्या बाबतीत त्यांनी आपल्या महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब यांच्यासोबत पत्रव्यवहार केलेला आहे. आणि तो काय पत्रव्यवहार त्यांनी केलेला आहे तो आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासोबत सविस्तर चर्चेला घ्यायचा आहे. ते पत्रच मी तुमच्या समोर काही वेळात स्क्रीनवर शेअर करतो. कुठल्या पक्षाचे ते नेते आहेत, त्यांनी त्या पत्रामध्ये त्यांच्या काय भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि त्या भावना व्यक्त करत असताना त्या मर्यादा शिक्षक भरतीमध्ये शिक्षक उमेदवारांवर लादलेल्या आहेत. त्यामुळे शिक्षक उमेदवारांचं काय नुकसान होणार आहे हे सुद्धा सविस्तर त्यांनी त्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे. आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला त्या पत्रावरच मित्रहो चर्चा करायची आहे. हे पत्र आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे. अर्थातच आता तुमच्या लक्षात आलं असेल की तुमच्यावर पवित्र पोर्टल मार्फत जे शिक्षक भरती 2025 होणार आहे त्यामध्ये या अगोदरच्या भरतीमध्ये म्हणजे शिक्षक भरती 2022 आणि शिक्षक भरती 2025 यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. आणि या बदलामुळे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांचं नुकसान होणार आहे असं या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. त्यामुळे शिक्षक भरतीबाबत जे बदल शासनाने आता केलेले आहेत ते बदल त्यांनी ताबडतोब रद्द करावे अशी मागणी सुद्धा शिक्षण मंत्र्याकडे केलेली आहे. ऑफकोर्स मित्र, हे जे बदल आहेत ते प्राधान्य क्रमावर आहेत. म्हणजे मी जे पत्र आता या स्क्रीनवर शेअर करतो त्या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की आमचे जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्यावर प्राधान्यक्रम देण्यासाठी तुम्ही जी मर्यादा घातलेली आहे ती मर्यादा त्यांना मान्य नाही. ती मर्यादा रद्द करण्यात यावी आणि यापूर्वी जशी शिक्षक भरती केली त्याचप्रमाणे शिक्षक भरती करण्यात यावी अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केलेली आहे. तर मी आपला फार काही आता वेळ घेत नाही, ते पत्र या स्क्रीनवर शेअर करतो. कुठल्या पक्षाचे जे नेते आहेत, कुठल्या पक्षाच्या लेटर हेडवर त्यांनी ते पत्र माननीय शिक्षण मंत्र्यांना दिलेलं आहे. त्या पत्राचं आपल्याला सविस्तर रीडिंग करायचं आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी शिक्षक उमेदवारांविषयी काय भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या भावनांवर सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. आणि प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी ज्या काही मर्यादा घातलेल्या आहेत त्या मर्यादेमुळे कोणत्या शिक्षक उमेदवारांचं काय नुकसान होणार आहे ते सुद्धा आजच्या या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तत्पूर्वी माझी तुम्हाला एक विनंती राहील, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्याला मित्रांनो लाईक करा. तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारचे जे नवनवीन आपण व्हिडिओ बनवतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल आणि एक थोडीफार तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल. तर चला मी ते पत्र आता या स्क्रीनवर इथं शेअर करतो. कोणी पत्र माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांना दिलेलं आहे.
ते आता आपल्याला मित्र सविस्तर इथं बघायचं आहे. बघा, हे पत्र आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार, पदवीधर संघटना महाराष्ट्र प्रदेश, डॉक्टर नरेंद्र व्ही काळे, प्रदेशाध्यक्ष आहेत. दिनांक 23/1/2026 ला त्यांनी हे पत्र दिलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे, प्रति माननीय दादासाहेब भुसे साहेब, शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई. त्यांनी इथं विषय नमूद केलेला आहे. विषय: पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांना जास्तीत जास्त 50 प्राधान्यक्रम लॉक करण्याची जाचक अट रद्द करून अमर्याद अनलिमिटेड प्राधान्यक्रम देण्याबाबत. म्हणजेच त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिक्षक भरती 2025 मध्ये तुम्ही शिक्षक उमेदवारांवर प्राधान्यक्रम जे आहेत ते प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी मर्यादा घातलेली आहेत आणि ती 50 ची मर्यादा आहे. विथ इंटरव्ह्यू 50 आणि विदाउट इंटरव्ह्यू 50. तर ती यांना मान्य नाही. ते प्राधान्यक्रम लॉक करण्याची 50 ची मर्यादा रद्द करावी अशी त्यांची स्पष्ट मागणी या पत्रातून त्यांनी केलेली आहे. आता त्याच्या मागचा त्यांचा काय उद्देश आहे तो सुद्धा आता आपल्याला इथं मित्र बघावा लागणार आहे. तो आपण सविस्तर बघूया या पत्रामध्ये. संदर्भ दिलेला आहे, दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी शासन निर्णय क्रमांक 2025. आणि हा शासन निर्णय क्रमांक इथं दिलेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे, महोदय, वरील विषयास अनुसरून सविनीय निवेदन सादर करण्यात येते की पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक, गुणवत्तेवर आधारित व सर्वसमावेशक व्हावी या उद्देशाने शासनाने जाहीर केलेली सुधारित शासन निर्णय हे राज्यातील भावी शिक्षकांच्या दृष्टीने स्वागतार्ह आहेत. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांसाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही बाब निश्चितच सकारात्मक आहे. बघा, त्यांनी काही बाबतीत इथं स्वागत सुद्धा केलेलं आहे शासनाचं. त्यांचं असं म्हणणं पडलं की जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांना तुम्ही प्राधान्य लॉक करण्याची जी सुविधा आहे ती विथ इंटरव्ह्यू साठी वेगळी दिली आणि विदाऊट इंटरव्ह्यू साठी वेगळी दिलेली आहे. त्याबद्दल त्यांनी शासनाचं अभिनंदन केलेलं आहे. शासनाचं मित्र त्यांनी स्वागत केलेलं आहे. आपण बघितलेलं आहे की विदाउट इंटरव्ह्यू मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत ते सुद्धा त्यांनी इथं नमूद केलेलं आहे. आणि विथ इंटरव्ह्यू जनरली खासगी व्यवस्थापनाच्या ज्या अनुदान प्राप्त शाळा आहेत ते स्वीकारतात तो ऑप्शन. तर दोन्ही याच्यामध्ये शिक्षक उमेदवारांना स्वतंत्र प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा दिलेली आहे. परंतु त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे ती पुढे त्यांनी दिलेलं आहे. मात्र सदर शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 2 7/2/2019 मधील परिच्छेद 5.7 नुसार उमेदवारांना त्यांच्या सोयीनुसार जास्तीत जास्त वेळ केवळ 50 प्राधान्यक्रम लॉक करण्याची अट घालण्यात आलेली आहे. ही अट अत्यंत जाचक, अन्यायकारक व हजारो पात्र उमेदवारांच्या हिताच्या विरोधात असून गुणवत्ताधारित निवड प्रक्रियेला बाधा आणणारी. बघा, त्यांनी एक नाराजी याच्यामध्ये व्यक्त केली की तुम्ही जे प्राधान्यक्रम लॉक करण्याची 50 ची मर्यादा घातलेली आहे ती 50 ची मर्यादा चुकीची आहे. जे काही गुणवत्ताधारक आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या निवडीवर त्याचा परिणाम होणार आहे असं त्यांनी इथं स्पष्ट नमूद केलेलं आहे मित्र. तर पुढे आणखी त्यांनी काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपल्याला या पत्राच्या माध्यमातून त्याचंही रिडिंग करायचं आहे. सदर अट जाचक ठरण्याची प्रमुख कारणे पुढील प्रमाणे. आता हे 50 प्राधान्यक्रम लॉक करण्याची जी अट टाकलेली आहे ही अट जाचक काय त्याचे कारण त्यांनी पुढे दिलेले आहेत. त्या कारणावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे, कारण हे तुमच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं. आता या कारणावरून आपल्याला समजेल की आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांचा नुकसान होतो की फायदा, त्यांच्या गुणवत्तेवर काही याचा परिणाम होतो का, हे सुद्धा इथं आपल्याला बघावं लागणार आहे. त्यासाठी त्यांनी खाली काही मुद्दे
दिलेले आहेत त्या मुद्द्यांची आपल्याला आता सविस्तर चर्चा करायची. हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे. याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. म्हणजेच काय होतं माहित आहे की खरोखरच आपल्यावर काही नुकसान होते का, की हे जे प्राधान्यक्रम 50 लॉक करण्याची जी अट घातली त्याच्यामुळे आपल्याला फायदा होतो का, हे आपल्याला इथं आता बघायचं आहे. अत्यंत उच्च गुणवत्ता असलेला उदाहरणार्थ 150चा त्याहून अधिक गुण प्राप्त उमेदवार देखील केवळ मर्यादित प्राधान्यक्रमामुळे निवड होईल याची खात्री देऊ शकत नाही. परिणामी संपूर्ण प्रतिक्रियेची गुणवत्तेपेक्षा योगायोगावर आधारित ठरण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे. हे यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की एखाद्या उमेदवाराला समजा 150 पेक्षा जास्त गुण आहे आणि त्यांनी 50-50 प्राधान्यक्रम लॉक केले, तर त्यांच्या गुणवत्तेवर त्यांचं सिलेक्शन होईल की योगायोगावर त्यांचं सिलेक्शन होईल, हा एक यांनी नवीन मुद्दा इथं उपस्थित केलेला आहे. कारण काय तर शिक्षक उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्याची जी सुविधा आहे ती फक्त 50 आहे. त्यामुळे हा एक नंबरचा मुद्दा त्यांनी इथं उपस्थित केलेला आहे. आणि ही जी प्रक्रिया आहे ही योगायोगावर अवलंबून राहणार आहे गुणवत्तेपेक्षा, असं त्यांचा या 50 प्राधान्यक्रम लॉक करण्याच्या जी काही मर्यादा आहे त्यावर त्यांनी एक नंबरचा आक्षेप नोंदवलेला आहे मित्रांनो, हे लक्षात. दुसरं त्यांनी असं म्हटलेलं आहे, अनेक उमेदवार कोणत्याही जिल्ह्यात कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खासगी शिक्षण संस्थेत सेवा देण्यास इच्छुक व तयार असतात. मात्र 50 प्राधान्यक्रमाच्या मर्यादेमुळे सर्व संभाव्य व उपलब्ध रिक्त जागांसाठी अर्ज करणे अशक्य ठरत आहे. बघा, बरेचसे आपले शिक्षक उमेदवार आहेत. एक तर वर्षानुवर्ष 2012 मध्ये या शिक्षक भरतीवर बॅन आणला. त्याच्यानंतर ही 2017 मध्ये सुरू केली. त्यामुळे शिक्षक भरतीच अगोदर फार कमी झालेली आहे. त्यामुळे बरेचसे शिक्षक उमेदवार आहेत ते एज बारच्या उंबरठ्यावर आलेले आहेत. मग असे जे शिक्षक उमेदवार असतात ते कुठल्याही जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये कुठेही त्यांना नोकरी करण्याची त्यांची तयारी असते. परंतु तुम्ही प्राधान्यक्रम लॉक करण्याची मर्यादा टाकल्यामुळे त्यांना आता महाराष्ट्रभर प्राधान्यक्रम देता येणार नाहीत. त्यामुळे ते जे शिक्षक उमेदवार आहेत ज्यांची इच्छा कुठेही, म्हणजे जहां अपना पेट भरा वो अपना गाव, याच्यानुसार त्यांची तयारी होती जाण्यासाठी कुठेही जिथं आपल्याला नियुक्ती मिळेल तिथं आपण महाराष्ट्रामध्ये त्यांची जाण्याची तयारी होती. अशा शिक्षक उमेदवारांचं याच्यामध्ये नुकसान होणार आहे असं त्यांचं इथं एक म्हणणं पडलेलं आहे. हा 2 नंबरचा त्यांचा पॉइंट आहे. त्यानंतर पुढे त्यांनी सविस्तर त्यांच्या पत्रामध्ये आणखी एक काही मुद्दे इथं उपस्थित केलेले आहेत या प्राधान्यक्रम लॉकच्या भूमिकेवर. ते आपल्याला आता सविस्तर बघायचे आहेत. पुढे त्यांनी असं म्हटलंय, पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांना पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम दिसत असताना त्यापैकी केवळ 50 प्राधान्यक्रमच लॉक करण्याची सक्ती करणे ही संधी मर्यादित करणारी, दिशाभूल करणारी व गुणवत्तेला दुय्यम स्थान देणारी अट ठरेल, असं त्यांचं म्हणणं. म्हणजे जेव्हा आपल्या शिक्षक उमेदवारांना प्राधान्यक्रम द्यावे लागतील त्यांना महाराष्ट्रातील पूर्ण प्राधान्यक्रम त्यांना दिसतील. परंतु पूर्ण प्राधान्यक्रम दिसत असले तरीही त्यांना तुम्ही मर्यादा घातलेली आहे. त्यांच्याकडे गुणवत्ता आहे. मग गुणवत्ता असताना तुम्ही त्यांना मर्यादा का घातली? तुम्ही 50 ची मर्यादा त्यांना घातलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ते काही जिल्ह्यामध्येच प्राधान्यक्रम देऊ शकतील. काही जिल्ह्यात ते प्राधान्यक्रम देणार नाहीत. त्यामुळे जे काही गुणवत्ताधारक शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यावर हा अन्याय आहे असं त्यांचं स्पष्ट मत त्यांनी इथं मित्र व्यक्त केलेलं आहे. दुसरं त्यांनी असं म्हटलेलं आहे, प्रवर्गनिहाय, इयत्तानिहाय व विषयानुसार रिक्त पदे ही संपूर्ण राज्यभर विखुरलेल्या स्वरूपात असल्याचे, विशेषतः एस-सी, एस-टी, व्ही-जे, एन-टी, एस-सी-बी-सी, एस-बी-सी, ई-डब्ल्यू-एस इत्यादी आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना या मर्यादेमुळे मोठ्या प्रमाणावर संधी गमाव्या लागतात. म्हणजे सॉरी, त्यांनी असं म्हटलंय की या मर्यादेमुळे मोठ्या प्रमाणावर संधी गमवाव्या लागताना दिसत आहेत. परिणामी यामुळे सामाजिक न्यायाच्या तत्वांनाही बाधा निर्माण होईल याची शंका नाही. बघा, जे काही रिझर्व्ह कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांची इच्छा आहे की आम्हाला पूर्ण महाराष्ट्रभर कुठेही जॉब मिळाला तर आमचीच तयारी आहे.
पण या 50च्या जे काही मर्यादा आहे, या मर्यादेमुळे अशा उमेदवारांवर अन्याय होणार आहे. आणि अन्याय झाल्यामुळे हे सामाजिक न्यायाचं जे तत्व आहे, त्या तत्वाला रताळ फासल्यासारखं होणार आहे, असं त्यांची एक भूमिका त्यांनी या पत्राच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे, उमेदवाराची पात्रता, गुणवत्ता व अभियोग्यता असून सुद्धा केवळ प्राधान्यक्रमाच्या मर्यादेमुळे निवडीपासून वंचित राहणे हे नैसर्गिक न्याय तत्वाच्या अथवा संविधानिक समान संधीच्या अधिकाराच्या विरोधात. हा एक सुद्धा त्यांनी एक महत्वाचा मुद्दा इथे मांडलेला आहे, की जे आमचे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्याकडे पात्रता आहे, म्हणजे शैक्षणिक पात्रता आहे, व्यावसायिक पात्रता आहे, त्यांच्याकडे टॅटची गुणवत्ता आहे. मग हे सगळं असून सुद्धा हे जर प्राधान्यक्रमाची तुम्ही जर मर्यादा तुम्ही घातली, त्या मर्यादेमुळे ते निवडीपासून जर वंचित राहत असतील, तर हे नैसर्गिक न्यायाच्या विरोधात आहे. आणि दुसरं त्यांनी म्हटलं, समसमान संधीचा जो काही अधिकार घटनेने दिलेला आहे, त्याच्या सुद्धा हे विरोधात आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून जी प्राधान्यक्रम लॉक करण्याची 50ची मर्यादा आहे, ते तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे मित्र. पुढे आणखी त्यांनी या पत्रामध्ये काय सविस्तर त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे ते आपल्याला मित्र बघायचंय. तरी वरील सर्व बाबींचा गांभीर्याने सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून पवित्र प्रणालीवर जास्तीत जास्त 50 प्राधान्यक्रम लॉक ही जाचक अट त्वरित रद्द करण्यात यावी. त्यांनी जे मुद्दे मांडले त्या मुद्द्याचा विचार करीता जे काही आमचे शिक्षक उमेदवारांचे गुणवत्ताधारक आहेत, पात्रता आहे आणि हे जे 50 मर्यादेचं तत्व आहे, हे नैसर्गिक न्यायाच्या विरोधात आहे. हे समान प्रक्रियेच्या विरोधात आहे. त्यामुळे 50 प्राधान्यक्रम लॉक करण्याची जी अट आहे ती त्वरित रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी आपल्या महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब यांच्याकडे या पत्राद्वारे दिली. तसेच उमेदवारांना जिल्हा संस्था प्रवर्ग विषय इत्यादीच्या आधारे अमर्याद अनलिमिटेड प्राधान्यक्रम देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, ही नम्र विनंती. सदर निर्णय हा राज्यातील हजारो पात्र गरजू व दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांच्या भवितव्याशी थेट निगडीत असल्याने आपण याबाबत तातडीने ठोस व सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की 50 प्राधान्यक्रम लॉक करण्याचं जे काही तुम्ही अट टाकलेली आहे ती रद्द करा आणि आमच्या शिक्षक उमेदवारांना अनलिमिटेड प्राधान्यक्रम देण्याची मुभा द्या. कारण काय, तर त्यांनी ते स्पष्ट केले की हजारो जे गरजू विद्यार्थी आहेत, जे पात्र विद्यार्थी आहेत, जे गुणवत्ताधारक विद्यार्थी आहेत, त्यावर ही अट जी तुम्ही टाकलेली आहे 50 प्राधान्यक्रम लॉक करण्याची, ती अन्याय करते आणि हा अन्याय त्यांच्यावर होत नाही. म्हणून जे काही तुम्ही अट टाकलेली आहे, मुलाखतीसह मध्ये मध्ये तुम्ही त्यांना 50 प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुभा देणार आहात आणि मुलाखतीविना सुद्धा 50 प्राधान्यक्रम लॉक करण्याची जी काही मुभा देणार आहात, ही जी अट तुम्ही टाकलेली आहे, ही अट तुम्ही रद्द करा आणि अनलिमिटेड प्राधान्यक्रम देण्याचा जो पूर्वीचा म्हणजे भाग होता, अगोदरच्या शिक्षक भरतीमध्ये होता, तो ॲज इट इज म्हणजे जसाच्या तसाच ठेवावा, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी स्पष्ट याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे, की 50 प्राधान्यक्रम लॉक करण्याची जी अट तुम्ही टाकलेली आहे, ती तुम्ही आता रद्द करा. हे त्यांनी माननीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली. तर ही शिक्षक भरतीबाबत एक लेटेस्ट न्यूज होती. ती जी काही पत्र आहे, पत्र आपण या स्क्रीनवर शेअर करू. त्याचं आपण वाचन केलेलं आहे. आणि आता तुम्हाला हे ठरवायचं आहे, की खरोखरच ही 50 प्राधान्यक्रम लॉक करण्याचं जे काही अट आहे, ती तुमच्या फायद्याची आहे, की तोटे. कारण त्यांनी त्याच्यामध्ये ती तोट्याची कशी आहे, याविषयी 5 मुद्दे सविस्तर त्याची मांडणी त्यांनी केलेली आहे. तर ठीक आहे. मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा आणि आपण जर माझ्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर या YouTube चॅनलला मित्र सबस्क्राईब. आजच्या या चर्चेला मी आता पूर्णविराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.